Hello, Success Academy 11 students, online lectures 11 physics. We are at a very interesting point, and that point or that concept is called as dimensions. At last lecture, we have seen definition of dimensions. माझ्या मते बऱ्याच जणांना डायमेन्शनची डेफिनेशन जी आहे त्याचा थोडासा ओव्हरव्ह्यू कळला असेल. आज ॲक्च्युली आपण त्याचे एक्झाम्पल बघणार आहे. परीक्षेमध्ये डायमेन्शनची डेफिनेशन हे पडायचं प्रमाण खूप कमी आहे, पण त्याच्यावरती सॉल्व म्हणजे ऑप्टेन डायमेन्शन्स, एखादी फिजिकल क्वांटिटी गिव्हन असते आणि त्याचं डायमेन्शन्स ऑप्टेन करून दाखवायचं, हे क्वेश्चन मात्र भरपूर आहेत आणि याचा उपयोग 11, 12 आणि आपल्या CET नीटच्या एक्झामला पण होणार आहे. त्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आज आपण फुल्ली लेक्चर जे डिव्होट करणार आहे ते डायमेन्शन्स आणि त्याचे ऑप्टेन द डायमेन्शन्सवरती. लक्षाला मी काय सांगितलं ते. आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे मी परवा फिजिक्सचे काही क्वेश्चन्स एक जस्ट प्लेस केले होते, पोस्ट केले होते आणि आन्सर काय म्हटलं होतं, तर आय हॅव फील व्हेरी गुड बिकॉज मोर दॅन एक्सपेक्टेड स्टुडंट्स युअर रिस्पॉन्स इज व्हेरी गुड. सगळ्यांचा एक्सपेक्टेशनपेक्षा सुद्धा रिस्पॉन्स चांगला आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आपण थोडंसं पुढं चाललो आहे. म्हणजे समोर रायटिंग नोट्स द्याव्यात त्याप्रमाणे काही जणांनी अक्षरशः उत्तरं, काही जणांनी म्हणण्यापेक्षा ऑल स्टुडंट्सनी ट्राय केलेलं आहे आणि मला त्यात खूप चांगलं समाधान वाटलं की रिस्पॉन्स एवढा चांगला आला आणि त्याच्यामध्ये बघा तुमचं कॉन्फिडन्स लेवल देखील वाढला गेलेला आहे आणि तुमच्याबरोबर त्या आन्सर्स बघून आमचं देखील कॉन्फिडन्स लेवल वाढलं गेलं आहे. म्हणजे ऑनलाईन लेक्चर जरी असले तरी माझ्या मते तुम्हाला जे नॉलेज मिळायचं आहे ते ऑफलाईन लेक्चर सारखंच चालू आहे. त्यामुळं आपलं जी दिशा चालू आहे, वी आर ऑन द राईट ट्रॅक असं म्हणू शकतो. पुढचे पण लेक्चर्स तसेच अटेंड करा. टप्प्याटप्प्यानं असंच आम्ही क्वेश्चन्स तुम्हाला देत जाऊ. म्हणजे एक प्रकारची टेस्ट म्हणू शकता तुम्ही. आणखीन एक केलं तर बघा, आम्ही जेव्हा क्वेश्चन्स टाकू जेव्हा तुम्ही आन्सर लिहिताय त्याच्यावरती फोटो पोस्ट करत असताना वरती तुमचं नाव आणि शेजारी पॅरेंट्सची सिग्नेचर घ्या. म्हणजे सिग्नेचर घेताना पॅरेंट्सला पण कळू दे, अरे आपला स्टुडंट, आपला मुलगा किंवा मुलगी आता थोडंसं यांचं पुढं चाललं आहे, हे काहीतरी अभ्यास करतायत. त्याबद्दल तुमच्याबद्दल देखील त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि आमच्यावरचा देखील विश्वास वाढेल. बघा नेक्स्टला आपण करूया आणि हे सगळं ऑल सब्जेक्ट्सला तुम्ही अप्लाय करा. PCMB लक्षाला. ठीक आहे, आपण येऊ आपल्या लेक्चरकडे. लेट्स गो टू आवर लेक्चर. डायमेन्शन्स, डिफाईन डायमेन्शन्स. अनेकदा मी डेफिनेशन सांगतो बघा, ती घोकमपट्टी आहे, ती जास्त पाठ करायची नाही, फक्त लॉजिक लक्षात ठेवायचं. डायमेन्शन्स कोणाला असतं? डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. माझ्या म्हणल्या परवा सारखं बोलून तुमच्या डोक्यात एवढं बसलंय की म्हणायच्या अगोदर तुमच्या मनामध्ये ते सुरू पण झाले. डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. Fundamental units must be raised in order to obtain the unit of that physical quantity. थोडक्यात या सगळ्याचा अर्थ काय झाला, दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काढण्यासाठी, शक्यतो खास करून डिराइव्ह क्वांटिटी बरोबर आहे, त्याचं युनिट काढण्यासाठी तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीला जे सिम्बॉलला पॉवर रेस करायला लागतात त्यालाच त्याचं काय म्हणायचं, डायमेन्शन्स. डायमेन्शन म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. इट कन्सिस्ट ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट आणि फंडामेंटल क्वांटिटीचे सिम्बॉल्स आणि त्याच्यावरती पॉवर्स. मग आता 7 ते 9 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, आपण 2 सप्लिमेंटरी म्हणजे सगळे वापरायचे का नाही, तर मॅक्झिमम काय वापरतात, 3 जास्तीच वापरतात. LMT. याचा अर्थ चौथा येणार नाही असं होईल का? चौथा येऊ पण शकतो. मग आला तर काय करायचं आपण आपल्या एक्झाम्पलमध्ये बघूया. तो LMT या स्वरूपात करायचं, लेंथ, मास आणि टाइम. जे रिक्वायर्ड आहे त्याची पॉवर 1 करायची, जे रिक्वायर्ड नसेल मेजरमेंटमध्ये त्याच्या वेळेला 0 वापरायचं. असं मग आपल्याला परीक्षेमध्ये क्वेश्चन काय असतो, तर हे जे आहे बरोबर आहे का, थोडक्यामध्ये डायमेन्शनची फिजिकल क्वांटिटी आणि ते डायमेन्शन्स इज इक्वल टू, इट इज कॉल्ड डायमेन्शनल फॉर्म्युला. बरोबर आहे, इट इज कॉल्ड डायमेन्शनल फॉर्म्युला. म्हणजे गिव्हन फिजिकल क्वांटिटी कॅन बी रिप्रेझेंटेड इन द पॉवर टू द सिम्बॉल ऑफ फंडामेंटल. दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड एज डायमेन्शनल फॉर्म्युला, म्हणजे डायमेन्शन्स. मग आपल्या परीक्षेमध्ये ऑप्टेन डायमेन्शन्स असं म्हणून काही क्वांटिटी देऊ शकतात. वेगवेगळे कॉलेजवाले वेगवेगळे देतील. म्हणजे समजा आता पूर्वीतवाले असतील कॉलेजवाले ते ठराविक देतील, रासकवाले असे वेगळे देतील, जेवाले असे वेगळे देतील, सांगायचे वेगळे देतील. मग आपण कुठलं पाठ करायचं, आपण करताना सगळेच करायचं. मग आता डिराइव्हड क्वांटिटीचं जर डायमेन्शन काढायचं झालं, मी आता काय म्हणतोय लक्षात असेल बघा. इफ आय हॅव टू ऑप्टेन डायमेन्शन फॉर डिराइव्ड क्वांटिटी, सो देर आर लार्ज नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटीला काय लिमिट नाही, मग सगळंच पाठ करायचं का? नाही. तर सुरुवातीला आपण आता घेत असताना जे मॅक्झिमम लागतं किंवा जे मॅक्झिमम आपल्याला 11, 12ला रिक्वायर्ड आहे किंवा जे पुढं लागणार आहे असे काय आपण काही क्वांटिटीज काढून ठेवले. ही जास्तीत जास्त विचारतात. मग हे सोडून विचारत नाही असं नाही का, विचारतात की ते आपण सेपरेटली बघूया. आपण जे मेजरली लागतात 11, 12ला किंवा जे आपल्या परीक्षेत एक्झाममध्ये विचारतात ते आपण जास्त करून करू शकतो. लक्षात आलं. तर 1 बाय 1 आपण सिरीज करत जाऊया. मी इथं ज्या इम्पॉर्टंट 13 फिजिकल क्वांटिटी आहेत, 13
फिजिकल क्वांटिटी आहेत ते इथं नाव मेन्शन केले, एकेकावरती आपण चर्चा करत जाऊया आणि त्याच्यावर डिस्कशन करून काढूया. माझ्या मते वन टाइम मी तुम्हाला शिकवेल. नेहमी आता फिजिक्स किंवा केमिस्ट्री, मॅथ्स, बायो लेक्चर जेव्हा असतं त्यावेळेला रफ वाईज घेऊन बसा, जेव्हा व्हिडिओज बघताय त्यावेळेला एक्सेल. आणि त्यावेळेला तुम्ही आता यूट्यूबचे जर लेक्चर चालू असते तुम्ही थांबवू शकताय, रिव्हर्स फॉलो करू शकताय, म्हणजे थोडक्यात कंट्रोल तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही पाहिजे तेव्हा ते बघू शकताय. लक्षात मी काय म्हटलं, ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा हा क्वेश्चन कसा असणार आहे, तर परीक्षेमध्ये हा क्वेश्चन असा असणार आहे, ऑब्टेन डायमेन्शन्स ऑफ. व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन इज ऑब्टेन डायमेन्शन्स ऑफ. बरं, मग 1 2 मी काहीतरी लिहिले. तर सगळ्यात पहिला काय बघा, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, असं इम्पॉर्टंट महत्त्वाचे 13 आहेत. ते सोडून एक्स्ट्रा जे आहेत ते आपण पुन्हा सेपरेटली सॉल्व्ह करणार आहे. पण हे इम्पॉर्टंट जे 13 आहेत ते आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करूया. लक्षात आलं. आता पहिलं आपण घेऊया ऑब्टेन डायमेन्शन्स. लक्षात ठेवा, ज्यावेळेला ऑब्टेन डायमेन्शन असतं त्यावेळेला डायमेन्शन जे पार्ट आहे ते ॲज इट इज लिहायचं नाही. असेल बऱ्याच वेळेला आपल्या बऱ्याच जणांचे डायमेन्शन्स पार्ट असतात. तर समजा आता फोर्स आहे L1 M1 T-2 मला पार्ट आहे. आता कसं येणार ते बघणार आहे, पण समजा मला पार्ट आहे तर मी फोर्स तो डायमेन्शन M1 L1 T-2 असं डायरेक्टली लिहायचं नाही. ऑब्टेन करा म्हणजे तिथे काढून दाखवायचं. लक्षात घ्या, ते स्टेप्स त्या ठिकाणी आले पाहिजेत कारण त्या स्टेप्सला मार्क असतात 11th ला. लक्षात आलं. मग हा क्वेश्चन ऑब्टेन डायमेन्शन्स ऑफ. पहिलं काय घेऊया, एरिया. बरोबर. आता लक्षात ठेवा, डायमेन्शन्स म्हणले की त्याचे पहिलं चिन्ह काय आहे, स्क्वेअर ब्रॅकेट. पहिल्यांदा स्क्वेअर ब्रॅकेट, दुसरं म्हणजे वी हॅव टू नो इट्स फॉर्म्युला. सगळ्यात महत्त्व म्हणजे आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर मला सांगा एरियाचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ. एरियाचा फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ, आता ब्रेड्थ म्हणजे रुंदी, रुंदी म्हणजे शेवटी पोचलो कुठं, लांबीच मोजणार ना. रुंदी म्हणजे थोडक्यामध्ये आपण काय म्हणणार, डिस्टन्स लेंथच मोजणार आहे. मी थोडक्यात लेंथ इंटू लेंथच येणार आहे. बघा काय होणार आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ. आता ब्रेड्थ म्हणजे थोडक्यात लेंथच आहे. सो काय होणार सांगा, लेंथचा स्क्वेअर होणार. थोडक्यात लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजेच लेंथ इंटू लेंथ म्हणजे लेंथचा काय झाला, स्क्वेअर झाला. लेंथचा काय झाला, स्क्वेअर. आता डायमेन्शन सुरू केले बघा. मग आता डायमेन्शन म्हणले की नेहमी लक्षात ठेवा हा एक प्रकारे फॉर्मॅट फिक्स पाहिजे. LMT. लेंथ मोजताना लेंथ लागणार का, 100% लागणार. 1 मास लागेल का, नॉट रिक्वायर्ड. टाइम लागेल का, नॉट रिक्वायर्ड. रेस्ट टू पॉवर. आणि ॲट लास्ट लेक्चर आय टोल्ड यू इफ देर इज अ पॉवर on power, so there is a multiplication of power. 1 into 2 that is 2, so L2. 0 into 2 0, 0 into 2 0. so dimensions of area. बघा मी काय म्हटलं, डायमेन्शन्स ऑलवेज प्लुरल फॉर्म. डायमेन्शन्स ऑफ एरिया L2 M0 T0. बऱ्याच वेळेला तुम्ही हे बाकीच लिहिले नाही तरी पण चालते, कारण एनिथिंग रेस टू 0 काय असतं, 1 असतं. त्यामुळे नुसतं L2 देखील वापरू शकता. ते तुम्ही हायर लेवल वापरा, पण सुरुवातीला कमीत कमी LMTच्या तरी स्वरूपामध्ये 11th आपण यूज करूया. सो डायमेन्शन्स ऑफ एरिया इज L2 M0 T0. सो डायमेन्शन्स ऑफ एरिया इज लिहितो असं L2 M0 T0. किती इझी आहे बघा. म्हणजे थोडक्यात डायमेन्शन सोडवायला सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय माहीत पाहिजे, यू हॅव टू नो द फॉर्म्युला. तर आणि तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. लक्षात आलं. ठीक आहे. आता सेकंड काय बघा, व्हॉल्यूम. लक्षात घ्या, व्हॉल्यूमला आपण मराठीमध्ये म्हणतो आकारमान. लक्षात आलं. म्हणजे त्याचा बेसिक फरक. आता समजा एखादा क्यूब आहे किंवा एखादं समजा आपली रूम आहे, त्याचं व्हॉल्यूम काढा म्हटलं काय असतं, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट असतं. बघा, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. बरं. आता लेंथ, ठीक आहे. आता मला सांगा, ब्रेथ म्हणजे रुंदी, म्हणजे शेवटी पोचलो कशाला, शेवटी पोचलो लेंथलाच. आणि हाईट मोजायची म्हणजे काय, दॅट इज कॉल्ड व्हर्टिकल. म्हणजे ती पण काय आहे, लेंथच आहे. म्हणजे लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं, लेंथचा क्यूब झाला. जसं एरियाला काय झाला, लेंथचा स्क्वेअर झाला, तसं व्हॉल्यूमला काय झालं, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. म्हणजे शेवटी जर तुम्ही लास्टला चेक करायला गेला तर लेंथ इंटू लेंथ हाईट म्हणजे एक प्रकारची काय, लेंथच आहे. ब्रेथ म्हणजे पण एक प्रकारची काय, लेंथ आहे. तुम्हाला स्केलनेच मोजायला लागणार. म्हणजे थोडक्यात फिजिकल क्वांटिटी कुठल्या झाल्या, 3 लेंथ झाल्या. सो लेंथचा क्यूब. साधं सोपं आहे. लेंथचं डायमेन्शन, लेंथ फंडामेंटल क्वांटिटी आहे. पहिल्यांदा सगळ्यात पहिलं काय करायचं, स्क्वेअर ब्रॅकेट फॉर्मॅट फिक्स आहे. लेंथच्या वेळेला लेंथ लागणार, मास 0, टाइम 0, पॉवर. बरं. जर पॉवरच्या वर पॉवर असेल तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन. थोडक्यामध्ये आता काय होणार बघा, व्हॉल्यूम इज इक्वल टू 1 into 3 दॅट इज 3 L3 0 0
0 इंटू एनिथिंग 0 म्हणजे थोडक्यात डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम काय असणार आहेत, डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम काय असणार आहेत, L³ M0 T0 काय असणार आहेत, L³ M0 T0 किंवा त्याला म्हणतो L3 L3 M0 T0 असं तुम्ही म्हणू शकताय. थोडक्यामध्ये डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम इज L³ M0 T0. आता आपल्या बरोबर आहे का चुकीचं चेक करू शकता बघा. एरियाचं SI युनिट काय, मीटर स्क्वेअर, लेन्थचं काय मीटर, मीटरचं स्क्वेअर, हे दोन्ही 0 असल्यामुळे घ्यायचं नाही. एरियाचं मीटर स्क्वेअर बघा तुम्ही त्याच्यावरून त्याचं काय करू शकताय, युनिट ऑब्टेन करू शकताय. तसं व्हॉल्यूमचं काय असतं, मीटर क्यूब बघा ह्याच्यावरून ते जमते का, लेन्थचं मीटर, मीटर क्यूब, बाकी हे दोन्ही काय असणार 1 1 एनिथिंग रेस टू 0 1 असतंय. सो मीटर क्यूब, व्हॉल्यूमचं काय मीटर क्यूब. म्हणून आपल्या डेफिनेशनमध्ये काय होतं, इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. तर या डायमेन्शनच्या ह्या प्रकारावरून तुम्ही त्याचं युनिट देखील ऑब्टेन करू शकता. ओके, चला 3 नंबरला जाऊया, डेन्सिटी. आता हे फिजिक्समध्ये ही क्वांटिटी सारखी लागते तर मला स्टार करतो बघा. ज्या IMP क्वांटिटी त्याला मी स्टार करीन, तुम्ही पण त्याप्रमाणे करा. तर डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला माहीत पाहिजे. आता लक्षात द्या, व्हॉल्यूम आणि डेन्सिटीमध्ये बऱ्याच जणांना सेम वाटतं. व्हॉल्यूम आणि डेन्सिटी जे आहे ते बऱ्याच जणांना सेम वाटतं. लक्षात घ्या, व्हॉल्यूम म्हणजे आकारमान, व्हॉल्यूम म्हणजे आकारमान आणि डेन्सिटी म्हणजे घनता. म्हणजे काय आहे, घनता. त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. लिनियर डेन्सिटी आहे, व्हॉल्यूम डेन्सिटी आहे, मास डेन्सिटी आहे. मग आता व्हॉल्यूम शक्यतो डेन्सिटी आपण काय पकडतो, व्हॉल्यूम डेन्सिटी. मग त्या केसमध्ये फॉर्म्युला काय असतो लक्षात ठेवा, मास अपॉन व्हॉल्यूम. हे फॉर्म्युलीज माहीत पाहिजे तरच तुम्ही पुढं जाऊ शकताय. तर डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी काय बघा, मास अपॉन व्हॉल्यूम. डायमेन्शन ऑफ डेन्सिटी काय आहे, मास. फॉर्म्युला फॉर डेन्सिटी काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. सो लेट्स गो. मग आता इथं डिव्हिजन आली, करूया. ठीक आहे, मला सांगा मास पहिला म्हणतो LMT, व्हॉल्यूमबद्दल पुन्हा म्हणतो LMT. पहिला मासचा विचार करा, मास शिवाय लेंथ नॉट रिक्वायर्ड, टाइम नॉट रिक्वायर्ड, मास रिक्वायर्ड. व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा आत्ताच काढलं होतं बघा, L³ M0 T0. आता ह्या ठिकाणी डिव्हिजन आहे आणि मी परवाच सांगितलं होतं डिव्हिजन असेल तर सेम बेसचं पॉवरचं सबट्रॅक्शन, सेम बेसच्या पॉवरचे काय असतंय सबट्रॅक्शन. बघा हे +3 वर गेले की -3 बरोबर. 1 -0, 1 -0 काय असणार आहे 1 आणि ते 0 - 0 काय असणार आहे 0 असणार आहे. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात डेन्सिटीचं डायमेन्शन काय झालं बघा, L-3 M1 T0, L-1 M1 T0. इट इज डायमेन्शन फॉर डेन्सिटी. लिहितो बघा, L-3 M1 T0. इट इज अ डायमेन्शन फॉर डेन्सिटी. लक्षात आलं. तर आपण काय करूया, 13 पैकी 3 असं घेत जाऊया म्हणजे लक्षात येईल. लक्षात आलं. बेसिक फॉर्म्युला, देन फॉर्म्युल्यानंतर फंडामेंटल, त्याचं पॉवर्स, जर डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन, आणि जर मल्टिप्लिकेशन आलं, आता ह्याच्यात कुठं आलं नव्हतं मल्टिप्लिकेशन, पण मल्टिप्लिकेशन आलं तर सेम बेसच्या पॉवरचं ॲडिशन. लक्षात आलं. जाऊया आपण फोर्थकडं. आता फोर्थचं परवा तुम्ही ॲक्च्युली खरं म्हणजे आपलं एक्झाम्पलमध्ये झालं होतं, तरी पण मी मुद्दाम का घेतले, कारण ह्याच्यावरती पुढची क्वांटिटी अवलंबून आहे, ह्याच्यावरती पुढची क्वांटिटी अवलंबून आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून व्हेलॉसिटी घेतली. खरं म्हणजे व्हेलॉसिटी हे परवाच आपलं झालेलं होतं. हे 3 कळाले सगळ्यांना. हे तर मी ते डायमेन्शन लिहिलं आहे. एकदा तुम्हाला प्रोसिजर कळाली की माझी सुद्धा गरज लागणार नाही. यू बिकम इंडिपेंडंट आणि तुमचं तुम्ही ते सॉल्व्ह करू शकताय, हे मला गॅरंटी आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे, फॉर्म्युला रिक्वायर्ड आहे, तो चुकता कामा नाही. जे नवीन फॉर्म्युले असतील ते पाठ करून टाका. किती इझी आहे बघा. 4 व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीचं चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, किंवा आपण त्याला काय म्हणतो डिस्टन्स अपॉन टाइम, काही म्हणू शकतो आपण डिस्टन्स अपॉन टाइम. आता एक लक्षात घ्या, व्हेलॉसिटी आणि स्पीड ह्यांचं तसा कन्सेप्ट सेम आहे, पण एका दृष्टीनं मात्र ती दोघं वेगळे आहेत. स्पीड आणि व्हेलॉसिटी ते आपण ॲक्च्युली बघणार आहे स्केलर आणि वेक्टरमध्ये. आता सध्या स्पीड आणि व्हेलॉसिटी हे दोन्ही एकच पकडा. म्हणजे परीक्षेमध्ये स्पीड टाकलं काय किंवा व्हेलॉसिटी टाकलं काय, डायमेन्शन ऑफ मध्ये दोन्ही सेम, पण ॲक्च्युअली दोघी एक्झॅक्टली सेम नाही, त्यांच्यामध्ये थोडासा फरक आहे, तो आपण स्केलर वेक्टरमध्ये बघूया. ठीक आहे. ओळखी आपलं डिस्टन्स, मग पुन्हा तेच फॉर्मॅट तुम्हाला काय आला, डिस्टन्स LMT. डिस्टन्सला लेंथ लागणार, नॉट रिक्वायर्ड मास, टाइम नॉट रिक्वायर्ड. पुन्हा खाली LMT फॉर टाइम, मेजरमेंट ऑफ टाइम, लेंथ नॉट रिक्वायर्ड, मास नॉट रिक्वायर्ड, टाइम इज रिक्वायर्ड. डिव्हिजन आलं बघा, सेम बेसचं पॉवरचं सबट्रॅक्शन. 1 - 0 1, 0 - 0 0, +1 आहे, वर गेले की -1. हे परवा आपलं त्या झालं तर. सो डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी इज L1 M0 T-1, L1 M0 T-1. लिहू तुम्ही L1
m0 t-1 म्हणजे थोडक्यात मीटर पर सेकंद. आठवत आहे का? म्हणजे याच्यावरून तुम्ही त्याचं युनिट ऑब्टेन करू शकताय. आता व्हेलॉसिटी जर माहीत असेल तरच तुम्ही ॲक्सलरेशनकडे जाऊ शकताय. तो याच्यावरून आता आपल्याला पहिला आहे ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन एक इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी आहे रिगार्डिंग 11th अँड 12th. 11th 12thला दोन्हीकडे पण ते रिक्वायर्ड आहे. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजे वरती कुठली फिजिकल क्वांटिटी आली? व्हेलॉसिटी, आणि डिवाइडला काय आलं? टाईम. मग आता ज्याला व्हेलॉसिटीचं पाठ आहे त्यांनी हे डायरेक्टली लिहू शकता. त्याला पाठ नसेल त्यानं व्हेलॉसिटीचं लगेच काय करायचं? रफ काढायचं. मागोटचं व्हेलॉसिटी फॉर्म्युला टाकायचा, रफ व्हेलॉसिटी काढायचं आणि मग ते इथं यूज करायचं. ठीक आहे. सो ॲक्सलरेशन चाललंय आपलं. व्हेलॉसिटीचं काय आलं सांगा? L1 m0 t-1 आणि खाली काय आहे? टाईम आहे. लेंथ नॉट रिक्वायर्ड, मास नॉट रिक्वायर्ड, टाईम रिक्वायर्ड. पुन्हा डिव्हिजन, पुन्हा सबट्रॅक्शन. 1 - 0 1, 0 - 0 बेस सेम पाहिजे बरं का. 0 + 1 आहे, वर गेली की -1. बघा इथं ऑलरेडी कोण आहेत? -1. न्यूमरेटरला ऑलरेडी कोण आहेत? -1. हा +1 पुन्हा वरती गेला -1. सो इट इज t⁻² येणार. काय येणार? t⁻². सो ॲक्सलरेशनचं डायमेन्शन्स काय झालं? L1 m0 t-2. ह्याचं मीटर पर सेकंड, ह्याचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे तुम्ही जे युनिट्स पण ऑब्टेन करू शकता. युनिट्स पण काय करू शकताय? ऑब्टेन करू शकताय. लक्षात आलं? सो व्हॉट अबाउट ॲक्सलरेशन? ॲक्सलरेशनचं तुम्ही व्हेलॉसिटीवरून करू शकताय. बघा L1 m0 व्हेलॉसिटीला t⁻1 आहे, इथे काय होणार? t⁻² होणार. व्हेलॉसिटी टू डिपेंड ॲक्सलेशन आहे, ॲक्सलेशनवरती डिपेंड फोर्स आहे. आता फोर्स ही क्वांटिटी आपल्याला ऑलवेज लागणार, त्यामुळे त्याला डबल स्टार करून टाका. फोर्स हे पाठच करून टाकायचं आलेलं, सारखं लागतंय ते. 11 आणि 12 तर सारखं लागते. फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय? मास इंटू ॲक्सलरेशन. म्हणून म्हटलं फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. हू नोज द फॉर्म्युला दॅट स्टुडंट गोज फॉरवर्ड. तोच पुढे जाऊ शकतो. लक्षाला हे सॉल्व करू शकतो. सो मास इंटू ॲक्सलरेशन. तर आता मासचं सांगा बघू. L1 येणार का? नाही. L0 m1 t0. आणि ॲक्सलेशनचं आपण आत्ताच काढले बघा. नसेल तर रफ काढायचं आणि ते यूज करायचं. L1 m0 t-2. आता फर्स्ट टाइम काय आलं बघा, ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आले. मल्टिप्लिकेशनला जसं सेम बेसचं डिव्हिजनच्या वेळेला आपण सबट्रॅक्शन केलं तसं इथं सेम बेसच्या वेळेला काय करायचं आहे? ॲडिशन करायचं. 0 + 1 दॅट इज L1, m + 0 दॅट इज m1 आणि 0 - 2 काय होणार आहे? t-2. त्यामुळे फोर्स पार्टच करायचं. L1 m1 t-2 फोर्स पार्टच करून टाकायचं. लक्षात घ्या. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज रिक्वायर्ड नंबर ऑफ टाइम्स. इट इज रिक्वायर्ड नंबर ऑफ टाइम्स इन 11 ऑल्सो अँड 12 ऑल्सो. असं आहे. त्यामुळे फोर्स जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला तर पाठच झालं बघा. L1 m1 t-2 ठराविक सगळे पाठ करायचे नाही, पण जे इम्पॉर्टंट आहे ते सर्वचे पाठ करून टाकायचे. लक्षात आलं? सो आपण 3 आणि 3 6 कंप्लीट केले. सगळ्यांना लक्षात आलं? फॉर्म्युलाज महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावर तुम्ही पुढे जाऊ शकता. 3 आणि 3 6. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. आज आपण हे 13 कंप्लीट करायचा प्रयत्न करूया. थोडं टप्प्याटप्प्यानं आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. ठीक आहे? येते लक्षात? ठीक आहे. पुढचं घेऊया. पुढचं क्वांटिटी प्रेशर. त्याला आपण मराठी म्हणतो दाब. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? दाब. मग आता मला सांगा, दाब म्हणजे प्रेशर याचा 8 to 10th मध्ये फॉर्म्युला झालेला आहेच. बरोबर झालेला आहे. सांगू शकताय तरच तुम्ही पुढे जाणार. बऱ्याच जणांच्या डोक्यात आलाय, बऱ्याच जणांच्या डोक्यात अजून आलेलं नाही. बघा 7 नंबर डायमेन्शन कुणाचं? प्रेशर. सांगणार मला? लक्षात ठेवा. प्रेशर कुणावर डिपेंड आहे? फोर्स लावलं तरच प्रेशर आहे. ते फोर्स कुणावर लावतो आपण? एरियावरती. सो फोर्स पर युनिट एरिया. आठवलं का? आता काही जण आत्ता म्हणले असेल हां मला येत होतं, पण नंतर सांगून उपयोग नाही, त्यावेळेला सांगणं गरजेचं आहे. हरकत नाही. नाव वी आर स्टडिंग. सो मागं पुढं थोडंसं चालतं. वी आर प्रॅक्टिसिंग. फोर्स अपॉन एरिया. आत्ताच मी सांगितलं फोर्स पार्टच करायचं. सांगा बघू. L1 m1 t-2 आणि आपण एरियाचं अगोदरच काढलं होतं बघा. आठवतं मला? L2 m0 t0. जर माहीत नसेल तर रफ काढायचं, या ठिकाणी टाकायचं. जर फॉर्म्युला ज्याला माहीत असेल तो रफली काढून इथं टाकू शकतो. डिव्हिजन आहे, करा सबट्रॅक्शन. बघा वरती 1 आहे, हा +2 आहे, वर गेलं की -2 किती होणार? -1. L -1 हे होणार m1. इथं 0 आहे त्यामुळे हा -2 तसाच. सो डायमेन्शन फॉर प्रेशर. बघा डायमेन्शन फॉर प्रेशर काय आलं? L -1 m1 t-2. L
-1 m1 t-2 इथे लिहितो बघा. डायमेन्शन्स फॉर प्रेशर काय आलं सांगा, L -1 m1 t-2. त्यालाच आपण म्हणतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच त्याला म्हणतात पास्कल. 1 पा 2 पा 3 पा असा हायर लेवलला येईल तेव्हा कळेल, पण आत्ता सध्या तरी एवढं माहीत असणं आवश्यक आहे. हे झालं 7 नंबर. चला 8 नंबर, वर्क. इम्पॉर्टंट. वर्क म्हणजे कार्य. आता कार्य म्हणजे घरात होते ते लग्न कार्य, शुभ कार्य, तसलं कार्य नाही. कार्य म्हणजे आपण ॲक्च्युली करणारी ॲक्टिव्हिटी. म्हणजे सपोज मला ह्या डस्टरला जर इथून मूव्ह करायचं असेल तर लक्षात ठेवा मला काय वर्क करायचं आहे, ह्या डस्टरला इथनं मूव्ह करायचं आहे. ह्या डस्टरला जर मला इथनं मूव्ह करायचं असेल तर आय हॅव टू अप्लाय द फोर्स. फोर्स लावला की मला काय सांगा, ह्याचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं. फोर्स लावलं की ह्याचं काय झालं, डिस्प्लेसमेंट. आणि दिस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दिस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज वर्क. माहीत नसेल तर डायरेक्ट फॉर्म्युले लक्षात ठेवा. मग सांगितलं फोर्स सारखं लागते बघा. सांगा L1 m1 t-2. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, चेंज इन पोझिशन. म्हणजेच थोडक्यात काय झालं, डिस्टन्स म्हणजेच काय झालं, लेंथ. त्यामुळे डिस्प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये काय होणार, L1 मास नाही, टाइम नाही. थोडक्यामध्ये हे झालं फोर्स, हे झालं डिस्प्लेसमेंट. मल्टिप्लिकेशन आहे, करा दोघांची ॲडिशन करा. L2 m1 t-2. त्यामुळे वर्कचं काय झालं बघा, L2 m1 t-2. त्यामुळे काही फॉर्म्युले माहीत नसतील किंवा विसरले असतील 10चे तर ते पुन्हा रिवाइज करायचे, पाठ करायचे. कारण सर्व फिजिक्स हे सिम्बॉलवर आणि फॉर्म्युल्यावरती चालत असतं. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन पोझिशन. ए पासून बीला ते मोजताना आपण डिस्टन्सच मोजतो. म्हणजे शेवटी पोचलो कुठल्या क्वांटिटीला, लेंथला. त्यामुळे L1 m0 t0. फोर्सचं मागास आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि पॉवरची ॲडिशन. म्हणजे थोडक्यामध्ये वर्कचं काय मिळालं बघा, L2 m1 t-2. आता तुम्हाला एक महत्त्वाचा मी कन्सेप्ट सांगणार आहे की जेवढं वर्क होतंय, मला लक्षात मी जेव्हा वर्क करतो त्यावेळेला ठिकाणी एनर्जी ही कन्वर्ट होतेच. म्हणजे वर्क ऑलवेज कन्वर्ट इंटू एनर्जी. वर्कचं रूपांतर ऑलवेज कशामध्ये होतं, एनर्जीमध्ये. वर्क काय होत नाही, वर्क वाया जात नाही, वर्क नष्ट होत नाही, डिस्ट्रॉय होत नाही. इट इज कन्वर्ट इंटू एनर्जी. लक्षात आलं. तर वर्क आणि एनर्जी नेहमी एकमेकाला काय आहेत, इंटर कन्व्हर्टिबल आहे. वर्क केले की त्या ठिकाणी मला एखादं वर्क करायचं असेल तर मला तिथं एनर्जी काय करायला, खर्च टाकायलाच लागणार, तरच वर्क होणार आहे. त्यामुळे जेवढं एनर्जी असणार आहे तेवढीच वर्क असेल, किंवा जेवढं वर्क आहे तेवढंच एनर्जी. सो ऑलवेज वर्क अँड एनर्जी आर इंटर कन्व्हर्टिबल. ऊर्जा बरोबर. आता एनर्जीचे अनेक प्रकार आहेत. त्यातलं आपल्याला असते गतिज ऊर्जा. एखादी बॉडी जर मोशनमध्ये असेल त्यालाच काय असते, गतिज ऊर्जा म्हणजेच कायनेटिक एनर्जी. बघा मग आता 9 नंबरचं कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला आठवतोय, 1/2 mv². परवा आपण ॲक्च्युली ह्याचं एक्झाम्पल बघितलं होतं. डायमेन्शन कुणाला असतं, फिजिक्स क्वांटिटीला. त्यावेळेला कॉन्स्टंट घ्यायचा नाही. म्हणजे कोण कोण असणार सांगा आता, मास इंटू वेलॉसिटी. पण एक लक्षात ठेवा, वेलॉसिटी मोकळी नाही आहे, इट हॅज द पॉवर 2. मासबद्दल सांगा, L0 m1 t0. करेक्ट. वेलॉसिटीचं काय आठवतंय का, L1 m0 t-1. वेलॉसिटीचं काय, L1 m0 t-1 ऑलरेडी आहे तिथं. त्याचा रेस टू काय आहे, त्याच्या रेस टू काय आहे, पॉवर आहे. त्या रेस टू पॉवर आहे त्या ठिकाणी. लक्षात आलं, किती आहे, 2 पॉवर आहे, स्क्वेअर आहे. मग आता फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज L0 m1 t0. पॉवरचं मल्टिप्लिकेशन L2 m0 आणि -1 इंटू 2 -2. अगेन मल्टिप्लिकेशन करा, पॉवरची ॲडिशन. पण ॲडिशन करत असताना बेस सेम पाहिजे. 0 + 2 2, 1 + 0 1 आणि इथं t-2. सो कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन्स काय मिळालं बघा, L2 m1 t-2. लक्षात काय झालं, L2 m1 t-2. येते लक्षामध्ये. जाऊया पुढं. ठीक आहे. असंच आणखीन एनर्जीचा कुठला प्रकार आहे, असाच आणखीन एनर्जीचा प्रकार आहे. तो म्हणजे कुठला प्रकार आहे, पोटेन्शियल एनर्जी. कुठला प्रकार आहे, पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. हे पहिले कळले. फर्स्ट 3 3 6 9 झाले. इथं पण लक्ष आलं. फॉर्म्युले माहीत असेल तर तुम्ही पुढं जाऊ शकता. घेऊया पुढची आपण 3. तेवढ्यासाठी मला थोडंसं इथं ब्लॅकबोर्ड रफ करायला लागतोय. रफ करतो मी. काही अवघड नाही. प्रोसिजर जर माहीत असेल फॉर्मॅट तर एखादी क्वांटिटी मी न सांगता देखील तुम्ही त्याचे डायमेन्शन्स काढू शकताय.
ठीक आहे. जाऊया पुढे आपण पोटेन्शियल एनर्जी. आठवते पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा mgh. ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला इकडं मास महत्त्वाचं आहे बघा. व्हॉट इज एम मास. जीचं नाव सांगणार का हो? जी स्मॉल. बऱ्याच जणांना आठवणी धवायला माहिती आहे. मराठीत गुरुत्वाकर्षण म्हणतात. लक्षात ठेवा ॲक्च्युली ते काय आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. लक्षात ठेवा गुरुत्वाकर्षण म्हणजे नुसतं ग्रॅव्हिटी, पण त्या ग्रॅव्हिटीमुळं जे ॲक्सलेशन म्हणतं त्याला म्हणतात स्मॉल जी. त्यामुळे स्मॉल जीचं कायम पूर्ण नाव घ्यायचं. काय नाव आहे त्याचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणा बघू मायावर मनामध्ये. स्मॉल जी म्हणजे कोण? ग्रॅव्हिटी नव्हे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलं एम जी. आता एच. एच म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना बॉडी किती हाईटवर आहे ती हाईट. आता मासबद्दल बोला. L0 M1 T0. आता लक्षात ठेवा ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे हे कुणामुळे शेवटी पोचलो कुठल्या क्वांटिटीला ॲक्सलरेशनला पोचलो. म्हणजे हा कुणाचा प्रकार आहे ॲक्सलरेशनचा प्रकार आहे. आणि ॲक्सलरेशनचं आपण मगाशीच काढलं होतं L1 M0 T-2. सो L1 M0 T-2. त्यामुळे तुम्हाला आणखीन एक नॉलेजमध्ये भर काय पडलं बघा. स्मॉल जी म्हणजे काय असतं ग्रॅव्हिटी नाही, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे हा कुणाचा प्रकार आहे ॲक्सलरेशनचा. त्यामुळे इथं मी डायमेन्शन कुठले यूज केले ॲक्सलरेशनचे. हाईट म्हणजे एक प्रकारची काय आहे लेंथच आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये काय L1 M0 T0. आता 3 जर ब्रॅकेट असतील तर शेवटी काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन म्हणजेच पॉवरचे ॲडिशन. बघा एलचं बघा आपण बेस सेम पाहिजे. 0 + 1 + 1 2 बरोबर ना. 0 + 1 + 1 1 + 1 2. आता एमचं पकडूया. एम बघा इथं 1 + 0 + 0 M1. टीचं पकडूया आपण 0 - 2 0. सो इट इज काय होणार T-2 काय होणार टी काय होणार -2 होणार. टी काय होणार -2. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचं डायमेन्शन काय मिळालं बघा आपल्याला L2 M1 T-2. मी पुन्हा इथं लिहितो बघा L2 M1 T-2. आता सायन्सला नुसतं आपल्याला घोकंपट्टी गरजेचं नाही, ऑब्झर्वेशन खूप गरजेचं आहे. तर तुमच्या लक्षात आलं का बघा वरचं काय होतं बघा L2 M1 T-2. कायनेटिक एनर्जीचं काय होतं L2 M1 T-2. पोटेन्शियल एनर्जीचं काय होतं L2 M1 T-2. मग आता मला सांगा वर्क आणि कायनेटिक एनर्जी ही वेगळी गोष्ट आहे. मग हे तिघांचे पण डायमेन्शन सेम का आले तर मगाशी मी सांगितलं वर्क इज कन्व्हर्टेड टू एनर्जी. वर्क आणि एनर्जी काय इंटर कन्व्हर्टेबल. त्यामुळे तिघांची नावं वेगळी असली, तिघांचे फॉर्म्युले जर वेगळे असले, पण तिघांचे डायमेन्शन्स काय आलेत बघा सेम आलेत. कारण वर्कचं युनिट काय जूल आणि एनर्जीचं पण युनिट काय असतं जूल. मग भले ते कायनेटिक एनर्जी असू दे पोटेन्शियल. त्यामुळे तिघांचं पण युनिट डायमेन्शन युनिट सेम आहे आणि ज्याचं युनिट सेम आहे त्याचं डायमेन्शन म्हणून काय सेम. त्यामुळे ह्या तिघांचं डायमेन्शन्स काय बघा सेम आहे. हे मी तुम्हाला करून दाखवलं आणि मग लक्षात आलं. ठीक आहे. आता राहिलेच फक्त 3. त्याच्यामध्ये 3 मध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आहे पॉवर. लक्षात घ्या पॉवर याला आपण म्हणतो शक्ती. बरं पॉवर याला आपण काय म्हणतो शक्ती. आणि पॉवरचं फॉर्म्युला मला सांगा एखादं पॉवर कधी असते शक्ती. पण शक्ती लावताना त्या ठिकाणी एनर्जी पाहिजे. एनर्जी पाहिजे म्हणजेच कोण पाहिजे वर्क. आणि त्याचा फॉर्म्युला आठवतो बघा. फॉर्म्युला पाठ नसेल तर आठवून घ्या. वर्कचा फॉर्म्युला आहे पॉवरचा फॉर्म्युला आहे वर्क अपॉन टाईम. वर्क अपॉन टाईम म्हणजेच काय पॉवर. मग वर्कचं आपल्याला मिळालं होतं वर्कचं म्हणजे कुठलं एनर्जीचं वापरा किंवा वर्कचं वापरा दोन्ही पण सेमच आहे. मग वर्कचं आता मला सांगा वर्कचं काय होतं L2 M1 T-2. L2 M1 T-2. आणि टाईमचं काय पाठ करायची गरज नाही. L0 M0 T1. अगेन डिव्हिजन आहे. पॉवरची सबट्रॅक्शन बेस सेम पाहिजे. 2 - 0 2 M -0 M1 बरं 1 - 0. आणि ते मला सांगा वरती -2 आहे डिनॉमिनेटरला +1 आहे वर आले की -1. सो T-3 T-3. दिस इज डायमेन्शन फॉर पॉवर. दिस इज डायमेन्शन फॉर पॉवर. पॉवरचे डायमेन्शन्स काय आहेत बघा. पॉवरचे डायमेन्शन्स आले आहेत L2 लिहितो मी L2 M1 T-3. L2 M1 T-3 दॅट इज कॉल्ड ॲज पॉवर. पॉवरचं ज्याला फॉर्म्युला पार्ट असेल तो इझिली पुढं जाऊ शकतोय. दॅट इज वर्क अपॉन टाईम. लक्षात आलं. आता लास्ट 2 जाऊया रब करू दे सगळ्यांनी. लक्षात आलं याच्यामध्ये पॉवरचं फॉर्म्युला लक्षात ठेवा वर्क अपॉन टाईम. तुमचं तुम्ही इझिली ते वर्कआउट करू शकताय. लक्षात आलं. आता लास्ट 2. आता लास्ट 2 म्हणजे इथं संपलं असं नाही. म्हणजे IMP आहेत ते घेतले आणि याच्यानंतर मग आपण जे आपलं रिक्वायर्ड आहेत ते आपण एक नंतर आपण सॉल्व्ह करायला चालू करूया. पण आपल्याला डायमेन्शन्स कसे काढायचे यासाठी हे एवढे महत्त्वाचे आहेत. 12 मोमेंटम. आता हे मोमेंटम म्हणजे खरं म्हणजे काय माहिती आहे का लिनियर मोमेंटम आहे. म्हणजे समजा एखादी गोष्ट इथं असेल आणि ह्याला जर मी फोर्स अप्लाय केला त्याचं मास असणार आहे. फोर्स अप्लाय केल्यावर ह्याचं काय होणार आहे डिस्प्लेसमेंट. ही पुढे सरकणार आहे डिस्प्लेसमेंट लेस. सो मास
लक्षात घ्या. आणि ह्याला फोर्स आपण अप्लाय केला. सो फोर्स अप्लाय केला ह्याला काय असणार आहे, व्हेलॉसिटी येणार. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच काय असणार आहे, व्हेलॉसिटी. म्हणजे इफ वी अप्लाय फोर्स then this mass go into rest position to the motion. So this mass into velocity is called as momentum. आता हे सरळ रेषेत आहे म्हणून याला काय म्हणायचं, लिनियर मोमेंटम. सो दॅट इज फॉर्म्युला इज मास इंटू वेलॉसिटी. आता फॉर्म्युला कळाला की आता आपलं डायमेन्शनचं काम सोपं आहे. मास एल एम टी लक्षात ठेवायचं, L0 M1 T0 आणि व्हेलॉसिटीचं काय होतं, L1 M0 T-1. मला पाठ आहे तसं लिहून तुम्हाला पण प्रॅक्टिसनं पाठ झालं पाहिजे. मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरचे ॲडिशन, L0 + 1 1 M1 + 0 M1 आणि T-1 होणार बघा. सो मोमेंटमचे डायमेन्शन्स काय बघा, डायमेन्शन ऑफ मोमेंटम. आणि हे लक्षात ठेवा, लिनियर दिले नसेल ते बाय डिफॉल्ट म्हणजे गृहीत धरून हे काय आहे, लिनियर मोमेंटम आहे. स्ट्रेट लाईन मोशन इज कॉल्ड ॲज लिनियर. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात लिनियर मोमेंटमचं डायमेन्शन्स काय मिळाले बघा, L1 M1 T-1. इंटरेस्टिंग आहे, L1 M1 T-1. अँड लास्ट वन बघा 13वं, इम्पल्स. आता हे क्वांटिटी शक्यतो आपल्याला लागत नाहीत किंवा आपल्या ऐकवत पण नाहीत, पण लक्षात ठेवा ज्यावेळेला एखाद्या गोष्टीला, आता ह्या गोष्टीला मी समजा हिट केलं, ही गोष्ट तिकडे गेली, ह्याचा इफेक्ट झाला, पण माझा हात जो आहे, फोर्स जो आहे, किती सेकंदासाठी अप्लाय झाला, काही सेकंदासाठी, त्याला म्हणतात टाइम ऑफ इम्पॅक्ट. थोडक्यात इम्पल्स म्हणजे काय, अप्लाय केलेला फोर्स आणि त्या फोर्ससाठी लागलेला टाइम, त्यालाच काय म्हणतात, टाइम ऑफ इम्पॅक्ट. किती वेळासाठी लावलाय. म्हणजे आपण क्रिकेट खेळत असताना ज्यावेळेला बॅटनं बॉल हिट करतो त्यावेळेला किती सेकंदासाठी एकत्र येतात, फ्यू सेकंदासाठी, पण त्याचा इफेक्ट बॉल खूप लांब जातो, खूप वेळ जातो. मग लावलेला फोर्स आणि त्याचं टायमिंग एकत्र यायचं टायमिंग, याला म्हणतात टाइम ऑफ इम्पॅक्ट. बघा फोर्स पुन्हा एकदा आलं बघा, करूया पाठ आपण. सांगा L1 M1 T-2. फोर्सचा आपल्याला पार्टच पाहिजे, L1 M1 T-2. आणि टाइम ऑफ इम्पॅक्ट म्हणजे शेवटी कुठली क्वांटिटी आहे, पोचलो कुठल्या क्वांटिटीला, टाईमला, L0 M0 T1. मल्टिप्लिकेशन आहे, करा ॲडिशन, L1 + 0 1 M1 + 0 काय होणार, M1. आता T-2 बघा, -2 आणि तिथं +1 आहे, -2 + 1 काय असतो, -1. सो T-1 आहे, T काय आहे, -1. लक्षात ठेवा, मोमेंटम आणि इम्पल्सचे डायमेन्शन काय आलेत बघा, सेम आलेत. हे आपण का आलेत, हे आपण आपल्या फोर्सच्या चॅप्टरमध्ये किंवा पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. पण लक्षात ठेवा, मोमेंटमचे आणि इम्पल्सचे डायमेन्शन्स काय आहेत, सेम आहेत. त्यांचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे, ते आपण त्या रिस्पेक्टेड चॅप्टरमध्ये बघू. L1 M1 T-1. लक्षात आलं. तर असं इम्पॉर्टंट 13 डायमेन्शन्स होते, हे आपण आज काढायचा प्रयत्न केला आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात असेल, डायमेन्शन काढताना यू हॅव टू नो दिट्स फॉर्म्युला. बेसिक फॉर्म्युले पाठ करा आणि फॉर्म्युला पाठ असेल तुम्ही ते रफ करू शकताय ह्याच्यामध्ये. आणि ऑप्टेन डायमेन्शन म्हटलं की आपल्याला त्या ठिकाणी पाठ असलेलं डायमेन्शन लिहायचं नाही, तर डायमेन्शन तिथं काढून दाखवायचं. लक्षात आलं. हे 13 हे रिक्वायर्ड आहेत, पण हे सोडून जे येतील ते आपण पुन्हा याच्यामध्ये सॉल्व्ह करायला चालू करणार. लक्षात मी काय म्हटलं ते, तर प्रत्येक आपले ऑनलाईन व्हिडिओ बघत चला, लिंक लागत जाईल. आणि अधूनमधून आम्ही जे क्वेश्चन सेंड करू त्याचं परवासारखं फोटो टाकून नाव मात्र लिहून पाठवत चला. आणि त्याच्यावरती शक्यतो पालकांची सही घेऊन टाका, म्हणजे त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढेल आणि आमचा देखील वाढेल. लक्षात आलं. ओके.